मित्रांनो, भटकंतीचं आत्ताचं ठिकाण आहे ते भोर तालुक्यातील कारी गावामधील कान्होजी जेधे या सरदारांचा वाडा. ठाटवा. सरदार कान्होजी जेधे हे शिवाजी महाराजांचे अगदी स्वराज्य स्थापनेच्या वेळेपासूनचे सवंगडी होते. खरं तर वयोमानाप्रमाणे ते शहाजी राजांशी समकालीन होते, परंतु महाराजांसोबत, शिवाजी महाराजांसोबत ते अगदी स्वराज्य स्थापनेपासून त्यांच्या सोबतीला होते. सरदार कान्होजी जेधेंचं हा वाडा म्हणजे ते त्यांचं स्मारक आहे. हे राष्ट्रीय पुरातत्व विभागाने याला स्मारक म्हणून घोषित केलं आहे. आणि ह्या वाड्यामध्ये आता काही त्यांच्या वापरातल्या वस्तू, जसं तलवार, हे चिलखत, ह्या वस्तू आहेत. तसंच आणखीन ह्या जुन्या वापरातल्या ज्या वस्तू होत्या त्या वस्तू, इथे काही हे दांडपट्टे वगैरे ह्या वस्तू त्यावेळच्या ठेवलेल्या आहेत. आणि इथेच हे जेधे कुटुंबाचं देव्हार आहे. इथे देवाची खोली. पूर्वी हा वाडा 3 चौकांचा होता. चौसोपी वाड्यामध्ये 3 चौक होते, परंतु नंतर सुमारे 12 वर्षांपूर्वी गव्हर्नमेंटकडूनच त्यांना ह्या वाड्याचं नूतनीकरण झाले. नूतनीकरण इन द सेन्स पूर्ण रिस्टोरेशन झालेलं आहे. सो जो वाड्याचा जो मूळ पाया होता, त्या मूळ पायावरतीच, म्हणजे पूर्वी वाडा हा मातीच्या भिंती होत्या, तर मूळ पायावरतीच त्याच्यावरती सरकारने त्यांना हा वाडा नव्याने बांधून दिला आहे. आणि आता मात्र हा वाडा एकच चौकाचा आहे. पूर्वी इथे 3 चौक होते या वाड्यामध्ये. त्यावेळी हा वाडा खूप मोठा होता, पण आता फक्त जे नव्याने बांधलं आहे त्याच्यामध्ये ह्या वाड्याचा फक्त एकच चौक ठेवला आहे. ह्या चौसोपी वाड्याचा हा पहिला चौक. आणि इथंही काही जुनी भांडी ठेवलेली आहेत, तपेलं वगैरे. ॲक्च्युली मी इथे आता सर्व खोल्या मला दाखवता येणार नाही आहेत, कारण आता जेधे कुटुंबातली कुटुंबापैकी हे 3 कुटुंब आताही ह्या घरामध्ये राहत आहेत. दाखव तुमचं. माझं उर्मिला यशवंतराव जेधे. ओके. आणि तुम्ही कितवे वंशजात ते आता? जेधे 13वे वंशज. 13वे वंशज. 13, 14, 15 3 पिढ्या आहेत वाड्यात. ओके. आता 15वी पिढी तुमची ह्या वाड्यामध्ये आहे. ओके. आणि जेव्हा आता तुमचं लग्न झाल्यापासून आता तुम्ही जे ह्या वाड्यामध्ये, मला वाटतं ह्याच्या आधी तुमचा जुना वाडा होता ना? जुना वाडा होता आणि हा आता नव्याने बांधलेला आहे. नव्याने बांधलाय. तर तुम्हाला तुमच्या म्हणजे ह्या खानदानाबद्दल किंवा जेधे हा जो इतिहास आहे त्याबद्दल तुम्हाला जे माहिती आहे ना, ते आम्हाला सांगा. म्हणजे हा कसा राष्ट्रीय स्मारक पुरस्कार वाड्याला मिळालेला आहे. पूर्वी कान्होजी जेधेंनी ह्या वाड्यासाठी खूप म्हणजे हे केले, शिवाजी महाराजांना मदत केली. ओके. या वाड्यासाठी त्यांनी म्हणजे अफजल खानाने विचारलं त्यावेळी त्यांनी 5 मुलं कान्होजी जेधेंना. त्या 5 मुलांपैकी त्यांनी 5 नाव पाणी सोडून 5 मुलांना हे केलं. ओके. त्यांच्या मुलांनी पण मदत वगैरे केली, हे केली. ओके ओके ओके. ठीक आहे, थँक्यू काकू. बाहेर पाहिला होता तो वाड्याचा पहिला चौक, आणि आता इथे हा जो पार्टिशन बनवलं आहे ह्या ठिकाणी वाड्याचा दुसरा चौक होता, आणि ह्याच्या पलीकडे मागे वाड्याचा तिसरा चौक होता. पण आता
हा वाडा नव्याने जेव्हा बांधला आहे तेव्हा हा 3 चौकी नाही बांधला आहे, तर फक्त एकच चौक बांधला आहे त्याचा. आणि आता पलीकडे आता आणखीन वेगळी घरं झाली आहेत. म्हणजे पूर्वी जेधेंचा म्हणजे शिवकाळामध्ये हा वाड्याचा विस्तार खूप मोठा होता, पण आता हा एका चौकातच बनवला आहे. वाड्याचा जो पाया होता त्या पायाचे दगड हे त्यावेळेचे कळत आहेत. आणि आता त्याच्यावरती वरचा जो थर आहे हा आता नव्याने बांधलेला आहे. आणि वरचं जे कन्स्ट्रक्शन आहे हे नव्याने पूर्णपणे बांधलेलं आहे. ही वाड्याची उजवीकडील बाजू. आता ह्या वाड्यामध्ये जेधे कुटुंब राहत असल्यामुळे मला आतमधलं पूर्ण शूट करता येणार नाही आहे. इथं आदिलशहाने कान्होजी जेधेंना जे फरमान दिलं होतं त्या फरमानाची एक कॉपी ठेवलेली आहे. इथं हा खंजीर, वाघनखी वगैरे शस्त्र इथे ठेवलेली आहेत. कारेगावातील सरदार जेधेंच्या वाड्याच्या पलीकडे जो मागे जो डोंगर दिसतोय हा आहे रायरेश्वर. तोच रायरेश्वर जिथे महाराजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली होती.